नियोजन वगैरे? ही दृश्य आपण सध्या पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्याला दिसत आहेत। खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रत्येक क्षणाची अपडेट या अपघातासंदर्भात घेत आहेत। ते गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या संपर्कात तर आहेत, मात्र पोलीस आयुक्त असतील, गुजरातचे गृहमंत्री असतील, त्यांच्याही ते संपूर्णपणे संवाद साधतायत आणि प्रत्येक क्षणोक्षणीची अपडेट जाणून घेत आहेत। सगळ्या कुटुंबांसोबत ज्यांचा यामध्ये त्यांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत आणि आम्ही संपूर्ण बचाव कार्यावरती लक्ष ठेवून असून प्रत्येकाला मदत देण्याचा प्रयत्न करतोय असं आवाहन त्यांनी केलं होतं। इतकंच नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा अमित शहांनी आवाहन केलं होतं की त्यांनी स्वतः मैदानात उतरावं, त्या ठिकाणी जावं आणि सगळ्या जखमींची, सगळ्या अपघातग्रस्तांची त्यांनी माहिती घ्यावी, त्यांना मदत पोहोचवावी। Responsibility will be fixed. Whosoever is responsible for this, crash. तर आपण पाहतोय ही भयावह दृश्य आहेत। ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणची ही संपूर्ण दृश्य आहेत। ही दृश्य बघून कुणालाही भीती वाटेल। अर्थातच एकही प्रवासी वाचलेला नाहीये। 242 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेले आहे त्या ठिकाणी सुद्धा अनेक जण होते, काही डॉक्टर्स होते, काही इंटर्न्स होते, ते सर्व जेवण करत होते आणि त्या वेळेस हे विमान तिथं कोसळलं आणि या मोठ्या अपघातामध्ये 242 प्रवाशांनी तर प्राण गमावलेच आहेत। यासोबत या परिसरामध्ये, ज्या परिसरामध्ये हा संपूर्ण अपघात झाला त्या परिसरातील काही नागरिकांचाही मृत्यू झाल्याची शंका यावेळेस व्यक्त करण्यात येते।